पुढारी प्राईममध्ये आज सुरुवातीला बातमी आहे ती मनोज जरांगे पाटलांची। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं। कोट्यवधी मराठा बांधवांची आरक्षणाची मागणी धगधगती ठेवण्याचं काम जरांगे पाटील करतायत, पण आता जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे। जोपर्यंत आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघत नाही तोपर्यंत अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचार घेणार नाही असं जरांगे पाटलांनी सांगितलंय। बघूया। एकीकडे संघर्ष योद्ध्याचं शरीर अन्न पाण्याविना कोरडं पडत चाललंय, दुसरीकडे माय माऊलींच्या डोळ्यातून निघणारे अश्रू काही थांबत नाहीयेत। अन्न पाणी त्यागल्यानं जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे। दुसरीकडे उपस्थितांचा जीव कासावीस होत चाललाय, पण जरांगे पाटील आपल्या शब्दावरून मागे हटायला काही तयार नाहीयेत। त्यांनी पाणी घ्यावं त्यांच्या जीवाचं। मी फक्त माझ्या भावाला विनंती करते, त्यांनी पाणी घ्यावं, त्यांचं जीव वाचवावं। पहिली गोष्ट आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सगळ्या महिला असं त्यांच्या महिला भगिनी आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। आरक्षण पाहिजे, आमचे पाटील पाहिजे। इथं कशी व्यवस्था झाली त्या पाटलाची आम्हाला पहा वाटत का? इथं आम्ही घटाघट पाणी पितो, त्याला हाय का पाणी घेणे, हाय का प्यायला? कसे झाले ते? तुम्हाला देवी पाणी घेऊन आली होती, बरं तुमच्या जवळ तुम्ही पाणी का नाही घेतलं दादा? तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे होता। देवी तुमच्या पाठीशी उभा आहे, आपल्याला आरक्षण भेटणार आहे। तुम्ही तुमच्या जीवाला एवढी तस्ती करून घेऊ नका, तुम्ही पाणी घ्या दादा, पाणी। आमचे दादा जगले पाहिजेत, आमचे दादासाठी शासनाने लवकर हालचाली केल्या पाहिजे। पुढचा लढा आम्ही दादांशिवाय देऊ शकणार नाही। मुंबई काय दिल्लीपर्यंत जाऊ, पण दादांची साथ आम्हाला पाहिजे, शेवटपर्यंत पाहिजे दादांची साथ। सरकारनं द्यायला पाहिजे त्यांना, त्यांचा जीव वाचायला पाहिजे। आम्हाला ते महत्वाचे आहेत, ते जगायला पाहिजे। ते लई दहाचे करणारे, त्यांच्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही। ते जगले तर सगळं काही होईल, नाही तर काहीच होत नाही। सगळे सोयरींसंदर्भातील अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं। 10 फेब्रुवारीपासून अन्नाबरोबर पाणीही सोडलं, परिणामी पाटलांना उठून बसणं देखील कठीण होऊन बसलंय। अशातच जरांगे पाटील डॉक्टरांच्या तपासणीसाठी नकार देत आहेत, त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावत चालली आहे। जरांगे पाणी घेत नसल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या, शरीरात पुरेसं पाणी नसल्यामुळे रक्ताभिसरण आणि पेशींवर दुष्परिणाम, अन्न पाण्याअभावी मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंडांसह इतर अवयवांवर देखील दुष्परिणाम, रक्तदाब खूपच कमी होऊन हृदयावर परिणाम होऊ शकतो, किडनी, लिव्हरला सूज येऊन फेल होण्याची भीती, मेंदू पॅरालाइज होऊन झटका येऊ शकतो, हृदयविकाराचा झटका देखील येण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटलांचा आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे आणि ह्या वेळेस त्यांनी उपोषणाला म्हणजे एकदमच निर्जळी, म्हणजे पाणी पण न घेणे, मेडिकल ट्रीटमेंट पण न घेणे, ह्या सगळ्या गोष्टी करून एकदमच कडक आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यामुळे 4था दिवस असल्यामुळे थोडंसं काळजीचं करण्याचं वातावरण आहे। जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दाड, जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी उपोषणस्थळी भेट दिली। त्यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची, उपचार घेण्याची विनंती केली। मात्र कायद्याची अंमलबजावणी कधी करणार असा प्रश्न करत जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। 15 तारखेच्या दिवशी तुम्ही 20 तारखेला येणार, किती नालायक म्हणायला लागेल हे सरकारला।
15 तारखेचा अधिवेशन 20 तारखेला घेणार असं विभागीय आयुक्त इथे येऊन म्हणतो. अरे तुमच्यासारखे महानालायक बरे, मग महानालायक तुमच्यापेक्षा बरे. म्हणजे 15 तारखेचा अधिवेशन 20ला घेणार म्हणजे आंदोलन सुरू असल्यावर लोक अलीकडे येतात, 13ला 12ला घेते, तुम्ही पुढं लांब येतात. अरे 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 नीच अवलदीचे निघालात तुम्हाला लय शाप लागन मराठ्यांचा. आणि मराठी तुमची एकच सभा नाही होऊन देणार. तुमच्या कशा सभा होत्या ते आम्ही बघतो. आता माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार. घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहीन का? मंत्री आमदार इकडंच आत्ताच लाखांना रीग लागली अंतरवालीला. माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील का यांचे आमदार मंत्री खासदार? श्रीलंकेसारखं नाही व्हायचं का? दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात होईल ना लगेच. दुसरे श्रीलंका महाराष्ट्र ध्यानात ठेवा म्हणा. शिंदे साहेब फडणवीस साहेब त्या दुसऱ्याला काही घेणंच नाही मराठीचं. दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात दिसन तुम्हाला. नुसतं मला काय व्हावं द्या मला. जरांगे पाटील आणि 2 वर्षाच्या काव्याला एकमेकांचा लळा लागलाय. तिची मुरडी काव्या देखील जरांगे पाटलांना पाणी पिण्यासाठी विनवणी करत आहे. हे दृश्य बघून आपल्या काळजाचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहत नाही. पाणी घ्यायला पाहिजे साहेब. असे शासनाकडून त्यांना गरज नाही दादाची पण आम्हाला गरज आहे. खूप मोठ्या आशेने पाहिलं होतं असं मराठा आरक्षण या शासनाने आरक्षण द्यायला पाहिजे. आम्हाला वाटलं मुख्यमंत्री मराठा समाजाचे पण खोटं असून देणार नाही. त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे साहेब. आमचा राजा आज कसा आहे साहेब? मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा. कारण जो वाशीमध्ये गेल्यावर आम्ही मराठ्यांचा जो गुलाल उधळला गेला होता त्या गुलालाचा अपमान होणार नाही. दादांनी मराठा समाजाला शब्द दिला होता. दादा आज कैचीत सापडलेले आहेत. समाज समजून आहेत. भावना खूप व्यक्त होत आहेत परंतु बोलावल्या जात नाही. कारण दादाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मी स्वतः सुद्धा आत्महत्या करणार. दादाला एकच विनंती आहे की बा त्यांनी फक्त पाणी घ्यावं. हे चमड्याचं हे सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करतंय. ती फक्त माझी एवढी विनंती की दादानी फक्त पाणी घ्यावं. दादा आम्हाला तुम्हाला तुमची आम्हाला गरज आहे समाजाला. मनोज जरांगे यांच्याकडून चौथ्यांदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदाचं उपोषण अत्यंत कठोर असणार असं जरांगे यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार जरांगे यांनी गेल्या 4 दिवसात पाण्याचा घोट देखील घेतला नाहीये. समाजासाठी जीव पणाला लावणाऱ्या जरांगे पाटलांची ही अवस्था उपस्थितांना काही बघवत नाहीये. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. त्यामुळे आता तरी सरकारला पाझर फुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. गौरव साळी, सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज, जालना.